तुम्ही आळसाने फिरायला लागलाय, उठा. बायबल सांगते उठा आणि प्रार्थना करा, उठा आणि वचन वाचा, उठा आणि देवाची आराधना करा, उठा आणि देवाला वेळ द्या, देवाला समय द्या. कारण तुमचा शत्रू गरजायला लागलाय, त्याला तुमच्यावर हल्ला करायचा, त्याला तुम्हाला प्रार्थनेतून बाहेर न्यायचं आहे, त्याला तुम्हाला आराधनेतून बाहेर न्यायचं आहे. एखादं संकट आणून त्या संकटात तुमचं लक्ष केंद्रित करून, त्या संकटामुळे तुमचं जीवन डिस्टर्ब करून त्याला तुम्हाला प्रार्थनेतून बाहेर न्यायचं आहे. तुम्हाला तुमच्यावर एखादा विचार आणून त्या विचारामुळे तुम्हाला बाहेर न्यायचं आहे. म्हणून उठा आणि बायबल सांगते तुम्ही देवाच्या सान्निध्यामध्ये बसा, प्रार्थना करा. कारण यशाचा ग्रंथ 43 अध्याय 11 मध्ये सांगितलंय, माझ्याशिवाय तुम्हाला दुसरा त्राता नाही, असं स्पष्ट देव म्हणतो. माझ्याशिवाय तुम्हाला सोडवणारा, तुम्हाला मदत करणारा, तुम्हाला सहाय्य करणारा दुसरा कोणी त्राता नाहीये. यशा 43 आणि 11 मध्ये देवच आहे प्रिय. आणि म्हणून सैतान तुमच्यावर माझ्या हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. अनेक लोक देवापासून दूर जाण्याचं कारण काय? त्यांनी संधी दिली. अनेक लोक प्रार्थनेमध्ये बंद झाले का? कारण त्यांनी देवाला संधी दिली. अनेक लोक बायबल वाचण्याचं बंद झाले का? कारण त्यांनी देवाला संधी दिली. अनेक लोक रात्र देवासंग बसायची बंद झाले का? कारण त्यांनी सैतानाला संधी दिली. अनेक लोक देवामधून स्टॉप झाले, आज ते आपल्याला चर्चमध्ये मंदिरामध्ये दिसत नाही. याचं कारण काय? कारण त्यांनी देवाला संधी दिली. बायबल सांगते की त्याने सैतानाला संधी दिली. सैतानाला संधी दिली, सैतानाला संधी दिली की तो तुमच्यावर हल्ला करणार म्हणजे करणार. कारण जर तुम्ही बायबल वाचत असाल तर बायबल सांगताय अनोखाने कायनाचा खून कुणी केला? अनोखाने कुणी